नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट माझ्यासाठी खास नाही तर आनंदाचा आणि सन्मानाचा आहे. कारण आज आपल्याला असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे ज्यांनी शब्दांच्या पलीकडचं विश्व आपल्यासमोर उभं केलं, ज्यांच्या आवाजात शब्दांचे लेणे साचते, ज्यांच्या शिकवण्यातून साहित्याचे अमृत पाझरते. एका बाजूला शब्दांना कवितेत गुंफणारा कवी, तर दुसरीकडे विचारांना लेखणीतून दिशा देणारा लेखक, तर कधी रंगमंचावर आपल्या सूत्रसंचलनाने मैफल गाजवणारा कलाकार, तर कधी वर्गात ज्ञानाची ज्योत पेटवणारा उत्कृष्ट आदर्श शिक्षक. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके, आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य श्री प्रमोद पठारे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. तर सर, कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. खूप आनंद वाटला आज की आमचा एक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये त्याने पदार्पण केलं आहे. आणि फक्त पदार्पण नाही, मी पुन्हा एकदा आवर्जून ही गोष्ट या ठिकाणी सांगतो की जे प्रोफेशनल पॉडकास्ट करणारे जे काही मंडळी आहेत त्यांच्यासारखं हे सगळं काही मला आज अनुभवायला मिळतं. धन्यवाद सर. आणि ही सुरुवात तुमच्यापासून होते या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद वाटतोय. तर सर, आम्ही नेहमीच तुमच्या शिक्षणापासून प्रेरित आहोत किंवा तुम्ही प्रेरणास्थानच आहात आमचे. Yes. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा शिक्षण होण्यामागची प्रेरणा काय होती? सर्वात पहिलं म्हणजे शिक्षक होण्याची प्रेरणा माझ्या घरातूनच. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. तर फक्त ते शिक्षक नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आमच्या जीवनाला आकार देणारे आमच्या जीवनाचे शिल्पकार होते. आणि मराठी विषयावर त्यांचे प्रचंड अशा प्रकारची कमांड होती. त्याचबरोबर इतिहास सुद्धा त्यांचा पूर्ण इतिहास मुखोद्गत होता. त्यांच्या साहित्य संपदेबद्दल म्हणजे प्रेरणा मूळ कशी आणि आम्ही कसं घडलो, कसं घडत गेलो, तर तो एक संदर्भ या ठिकाणी सांगताना मला निश्चितपणानं आनंदच होईल. माझे वडील म्हणजे आमच्या जीवनाचे शिल्पकार, आमचे पिताश्री नावी पठारे सर. ते कवी आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत. त्यांनी आत्मकथन लिहिलंय स्वतःच. आयुष्याचा अग्निकुंड नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. त्याचबरोबर त्यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जवळपास 3,500 त्यांची गीतं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची 3,500 गीतं आहेत. 14 नाटकं आहेत. 14 नाटक. हो. त्यानंतर असे सगळ्या प्रकारचे जे काही साहित्याचे प्रकार आहे ते सगळे प्रकार वडिलांनी हाताळलेले आहेत. हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा. आणि त्यांनी त्यांच्या त्या कालखंडामध्ये म्हणजे आपला शिक्षकी व्यवसाय सांभाळून त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रबोधनाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत गावागावात जाऊन गायन पार्टीच्या माध्यमातून त्यांनी तो केलेला आहे. त्यांच्या गायन पार्टीचं नाव होतं ललकार गायन पार्टी. हो. तर ही ललकारी त्यांनी पूर्ण गावामध्ये जाऊन दिलेली आहे. आता तालुक्यात पण पोहोचली. हो, निश्चितचपणानं या ठिकाणी आजच्या या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकाश टाकला जाईल. तर अनेक गावातील जे काही तरुण होते त्या तरुणांना नाटकामध्ये सहभागी केलं. आणि त्या नाटकाच्या रिहर्सलला आम्ही स्वतः जायचो. मी लहान होतो, एकदम लहान होतो, जायचो. पण लहानपणापासून हो, म्हणजे जे बाळकडू ज्याला म्हणतो ना आपण, तर ते बाळकडू मला अगदी लहानपणापासूनच मिळालेलं आहे. आणि मला आवड पण होती. त्यामुळं त्या निमित्ताने मी त्यांच्या सोबत जायचो. थोडा वेळ जोपर्यंत मला जागी राहणं शक्य व्हायचं तोपर्यंत मी जागी राहायचो, ते बघायचो. आणि नंतर मला केव्हा झोप लागायची कळायचं नाही. मग मला नंतर ते सुटल्यानंतर घरी घेऊन यायचे. परंतु त्यांनी जे काही प्रबोधनाच्या माध्यमातून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहे गीताच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तर वेगवेगळे जे काही महाराष्ट्रातले नामवंत गायक आहेत ते नामवंत गायक बोरसर सारख्या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं ते यायचे. मग त्या ठिकाणी आलेले जे काही गायन पार्टीचे जे काही संच असायचा आणि त्यांचे प्रमुख गायक मग ते आमच्या घरी यायचे. चहा पाण्याचा कार्यक्रम व्हायचा, जेवण वगैरे व्हायचं. म्हणजे ही जे काही
संस्कार आहे हळूहळू हळूहळू आमच्यावर तेव्हापासूनच होते, लहानपणापासूनच. तर असं एखाद्या गायकाचा तुम्हाला आठवलेला एखादा किस्सा तेव्हाचा? त्यावेळेस ते गाजलेलं एक गीत होतं बघा, पुष्पा भातनकर नावाच्या त्या गायिका होत्या. त्यांचं एक चांगलं गीत त्या ठिकाणी गाजलेलं होतं. असे अनेक नामवंत आहेत, आता सर्वच मला या ठिकाणी या निमित्ताने आठवते. तर त्यावेळेला मी लहान होतो, परंतु हे जे काही आमच्यावर झालेले संस्कार हे अशा पद्धतीनं, म्हणजे वडिलांचं मराठी भाषेवर ते शीघ्र कवी, त्यांच्याजवळ शीघ्र कवी आणि एक वैचारिक लेखन करणारे, त्यांचे जे काही त्यांच्या या म्हणजे माझ्यावर मराठी भाषेचे संस्कार कसे झालेत आणि मी शिक्षक कसा झालो किंवा होण्यामागची जी काही कारणं आहेत, तर ती इकडं तिकडं पाहण्यापेक्षा मला माझ्या घरातूनच हे सगळे प्रेरणास्त्रोत माझ्यासमोर आहे. तर वडिलांच्या जवळपास 49 ते 50 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. तर त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा क्षण माझ्या वाट्याला असा आलेला आहे की जे काही अस्मितादर्शचे जे प्रमुख आहेत, ज्यांच्या माध्यमातून अस्मितादर्श चालवले गेलं, आणि अस्मितादर्श फक्त चालवलं गेलं नाही तर त्या अस्मितादर्शच्या माध्यमातून अस्मितादर्शचे आदरणीय गंगाधरजी पानतावणे सर, मग वडिलांनी लिहिलेलं जे काही भीमायन नावाचा कविता संग्रह होता, भीमायन नावाचा, मग त्याची पाठराखण, आता त्याला ते काही प्रस्तावना मिळवण्यासाठी मग वडिलांनी सांगितलं की आपण पानतावणे सरांची प्रस्तावना आपल्याला घ्यायची आहे, पाठराखण घ्यायची आहे. तर मग पानतावणे सरांकडे गेलो, तर त्यांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर पहिल्या भेटीमध्ये त्यांनी होकार दिला. नंतर दुसऱ्या भेटीमध्ये आदरणीय सरांनी जे काही मला सांगितलं की ते कविता संग्रह घेऊन या. मग तो कविता संग्रह नेऊन दिला. कविता संग्रह म्हणजे जो ज्याला काय आपण कच्चा आराखडा जो काही तयार केलेला होता तो प्रकाशित होण्यापूर्वीची जी प्रक्रिया असते तो नेऊन दिला. त्यानंतर तिसऱ्या वेळेला सरांची पुन्हा अपॉइंटमेंट घेतली आणि अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी मी गेलो आणि आदरणीय गुरुवर्य म्हणजे काही साहित्यिक व्यक्तिमत्व इतकी ग्रेट असतात. मी गेल्यानंतर मी असंच बाजूला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या सोप्यावर बसलो तर मला स्वतः आदरणीय गंगाधरजी पानतावणे सर उठले आणि माझ्याजवळ येऊन बसले. म्हणजे माझ्या जीवनातला अत्यंत सोनेरी क्षण तो आहे की ते जवळ येऊन बसल्यानंतर मला काय करावं हेच म्हणजे फार मोठं उंचीचं व्यक्तिमत्व, फार मोठं म्हणजे साहित्य क्षेत्रातलं उंचीचं व्यक्तिमत्व आणि ते आले आणि बसले. म्हणजे ती आपुलकी म्हणजे सामान्य माणसाबद्दल किती प्रेम करावं याचं मूर्तिमंत आणि आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय गंगाधरजी पानतावणे सर. आणि त्यांनी लगेच ते बघितलं, मला नाव वगैरे विचारलं आणि त्या सगळ्या कविता त्यांनी वाचलेल्याच होत्या. लगेच त्यांनी प्रस्तावना लिहायला सुरुवात केली आणि साधारणतः एक 15-20 मिनिटामध्ये लगेच मला सुपूर्द केली आणि मला म्हणाले तुम्ही काय करता म्हणे तुमच्या काही कविता वगैरे. म्हणलं सर मी पण कविता करतोय. ठीक आहे तुम्ही कविता घेऊन या म्हणे माझ्याकडे, मी पण तुम्हाला अशा प्रकारचं प्रस्तावना देईल. म्हणजे इतकी मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व त्यांचा सहवास मला या निमित्ताने लाभलेला आहे. आणि त्याचे मूळ संस्कार म्हणजे वडील जर कवी नसते कदाचित तर मला तिथपर्यंत सरांपर्यंत जाता आलं नसतं. त्यानंतर अस्मितादर्शच्या माध्यमातून फार मोठे मोठे लेखक त्या ठिकाणी घडलेले आहेत. त्याच्यातलं आदरणीय फमू शिंदे सर हे एक नाव तितकंच आदरानं त्या ठिकाणी घेणं मला महत्वाचं वाटतंय. तर अशा पद्धतीने माझ्यावर हे भाषेचे संस्कार झाले. त्याचबरोबर घरातच आदर्श असल्यामुळं मी याच क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करण्याची जी उमेद आपल्यामध्ये निर्माण झाली आणि हे सगळ्यात आदर्श क्षेत्र, पवित्र क्षेत्र, ज्ञानदानाचं काम आहे म्हणून या क्षेत्राकडे मी वळवलेलो आहे. आणि शिक्षण घेत असताना जे आम्हाला शिक्षक लाभले ते सुद्धा अतिशय चांगले, म्हणजे भाषेवर प्रेम करणारे, विद्यार्थ्यावर प्रेम करणारे आणि इतकं समजावून सांगणारे, मराठी भाषेची गोडी आपल्या मनामध्ये निर्माण कशी होईल असे शिक्षक लाभले. त्यामुळं हा प्रवास त्या दिशेनं. तुमचं शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी. म्हणजे असं नवीन विद्यार्थी तुमच्या लेक्चरला जर येऊन बसला तर तो एकदम फॅनच होऊन जाईल तुमचा. अशी शिकवण्याची पद्धत आहे. तर तुमची ती शिकवण्याची पद्धत
याच्यावर कोणाचा प्रभाव असं काय वाटतं तुम्हाला? याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांचा प्रभाव माझ्यावर फार मोठ्या प्रमाणात आहे. ह्या ठिकाणी ते मान्य केलं पाहिजे. आणि त्याबरोबरच मला आणखी एक अशी सवय आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे व्याख्यानं आहेत, मराठी भाषेच्या अनुषंगाने जे काही व्याख्यान असतील, साहित्य संमेलन असतील, त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला मी आवर्जून जात असतो. आणि जितकं काही आपल्याला घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने मी करत असतो. तर म्हणजे भाषेच्या अनुषंगाने वडिलांचा प्रभाव माझ्यावर त्या पद्धतीनं आहे, या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं लागतं. हो सर. आता प्रश्न, तुम्ही सांगता मराठी भाषा तुमच्यासाठी फक्त भाषा नाही तर ती भावना आहे. तुम्हाला आठवतं का जेव्हा तुम्ही पहिल्यांदा? मी आपल्या शाळेमध्ये भागीरथी माध्यमिक विद्यालयामध्ये एक कविता शिकवली होती, म्हणजे भाषेच्या अनुषंगाने. तर मणिधीर दरी शोका आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. अरे वा. ही कविता मी विद्यार्थ्यांना शिकवली होती. आणि त्यावेळेला अक्षरशः ज्यांनी ज्यांनी शिकवताना ऐकली त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अरे वा. तर तो हृदयाला भिडणारा प्रसंग होता. अनेक वेळेला ज्यांनी ज्यांनी ऐकलं, सर पुन्हा एकदा ती कविता तुम्ही म्हणा. तर अशा पद्धतीनं म्हणजे देशसेवेसाठी आपल्या स्वतःच्या लेकराला या देशाच्या जे काही स्वातंत्र्य समर आहे समरामध्ये म्हणजे बलिदानासाठी सेवेसाठी पाठवलंय आणि त्याला वीरमरण आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तो आईला सांगतो, आई तू या देशासाठी मला पाठवते आहे, मी पुन्हा एकदा तुझ्याच उदरामध्ये जन्माला येणार आहे, भेटेन 9 महिन्यांनी. इतकी सुंदर कविता, म्हणजे सुंदर या अर्थाने की त्याच्यामध्ये इतकं सुंदर अशा प्रकारचा हा संदेश कवितेतून कवींनी दिलेला आहे. हा सर, मराठी ही जगण्याची भाषा आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या विद्यार्थ्यांना ती कितपत भावते असं तुम्हाला काय वाटतं? भाषेच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रश्न एकदम चांगला विचारला. नेमकंच मराठी भाषा गौरव दिन झालेला आहे. तर आपण मराठी भाषा वाढवण्यासाठी, मराठी भाषेचा विकास करण्यासाठी आम्ही किती प्रामाणिक प्रयत्न करतो तसं पाहिलं तर त्याचं आत्मचिंतन व्हायला पाहिजे. कारण मराठी ही आपल्या अस्मितेची भाषा आहे. सांस्कृतिक वारसा जो काय आहे तो मराठीचा आपला, ते वैभव, भाषेचं वैभव जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. मग आता त्याची सुरुवात आपण कुठून करतो? घरापासून. मग घरामध्ये खरंच आपण शुद्ध, निर्दोष आणि ज्या आदराने मराठी भाषेचं स्वागत आपल्या घरामधूनच केलं पाहिजे ते करतो का? मग घर असेल, घरानंतर दुसरं शाळा आहे, त्यानंतर शासकीय कार्यालय आहेत, त्यानंतर सामाजिक जे काही स्थळं आहेत, सामाजिक ठिकाणं आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही मराठी भाषेचा किती वापर योग्य पद्धतीने करतो आणि तो प्रमाण भाषेत करतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. फक्त एवढं बोलण्यापुरतं मराठी भाषा मर्यादित एवढं बोललं म्हणजे मराठी असं नाही. त्यामध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मला करणं महत्त्वाचं वाटतंय की या ठिकाणी जे काही आपले महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. म्हणजे सर्व जे काही संत आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव असतील, त्या सगळ्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून मराठीला एक दर्जा प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे, सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करून दिलेलं आहे. आणि एक तो फार मोठा ठेवा ह्या सर्व संतांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये
मराठी भाषेला एका उंचीवर नेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं हो. आहे. मग तिथे जे काही त्यांच्या प्रशासनाची भाषा असेल, राज्यकारभाराची भाषा असेल, तर ती मराठी भाषा आहे. हो. मराठी भाषेचा गौरव खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा म्हणजे आवर्जून त्याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल आणि केलाच पाहिजे. हो. त्यानंतर आणखी नावं घेता येतील. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, हो. लोकमान्य टिळक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो. यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, लोक चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषेला एक प्रमाण भाषा म्हणून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं इतकं मोठं आणि फार अनमोल अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याप्रती आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त या ठिकाणी केली पाहिजे. आणि मराठी भाषेला आपण जगवण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण आता साधं काही गोष्टी आपण विचारात घेतल्या. आपण घरामध्ये किती मराठी शब्द आपल्या संवादाच्या माध्यमातून वापरतो आणि किती दुसऱ्या भाषेतले वापरतो हे जरी आपण बघितलं तर हे चिंतनाचा प्रश्न आहे. म्हणून मराठी भाषेची अस्मिता जपण्याचं काम फार मोठी वैभवाची परंपरा आहे आणि ती आपण जपली पाहिजे. आता साधं उदाहरण, आपण जो मोबाईल आहे, मोबाईलला लागणारे अगदी त्याच्या नावापासून तर त्याच्याशी संबंधित जेवढी बी काही जे नावं आहेत ते सगळे आपण इंग्रजीमध्येच वापरतो. तर त्याच्यामध्ये मराठीचा वापर आपण केला पाहिजे. ठीक आहे, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला आदानप्रदान करण्यासाठी भाषा महत्त्वाची जरी असली, परंतु मराठी भाषेला आपल्याला तितकंच प्रेम या भाषेवर आपल्याला करावं लागेल, तिचं संवर्धन करावं लागेल. आणि नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि मग त्याचं वैशिष्ट्य आहे, जी प्राचीन भाषा असते, ज्या भाषेमध्ये जास्त साहित्य तयार झालेलं आहे, ती तत्वज्ञानाची भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, असे त्याचे निकष आहेत. त्या आधारावर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असतो. मग ते अनेक साहित्य त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असेल. अशा एकूण सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज केल्यानंतर मराठी भाषा किती अनमोल आहे. लाभल्या मास भाग्य बोलतो मराठी, बस इथपर्यंतच आम्ही त्याला सीमित ठेवलेलं आहे. भाग्य लाभलं, परंतु त्याचा वापर करणं आमच्या हातामध्ये आहे. भाग्य लाभलं तरी आपल्याला बोलावंच लागेल, बोलावं लागेल. आता तसं पाहिलं तर भाग्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. म्हणजे तुमच्या आपल्या मनगटावर आपला विश्वास असला पाहिजे. ठीक आहे, यालाच अनुसरून मराठी भाषेचं सौंदर्य नेमकं कशात, भावनेत की शब्दात? मराठी भाषेचं सौंदर्य हे भावनेत आहे, शब्दात आहे आणि कृतीत आहे. या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये जर आल्या तर मला असं वाटतं त्याचं सौंदर्य हे कृतीतून सगळ्या गोष्टी शक्य होतात. नक्कीच सर, यालाच एक मला शाळेतला किस्सा आठवतो तुमच्या शिकवण्याचा, की तुम्ही प्रत्येक धडा कविता शिकवताना त्या पाठपरिचय असतो त्याच्या विषयीचे 3 प्रश्न विचारायचे. हो हो. तर ह्याविषयी काय सांगा सर, कारण हे खूप महत्वाचे वाटते. काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं त्या तोच धडा आपण गद्य पाठ आपण जेव्हा शिकवतो तर त्याचं जे काही शीर्षक असतं, पाठाचं शीर्षक असतं, ते एकदा त्याच्यात काय अर्थ आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे. नंबर 1, तो पाठाचे लेखक आपल्याला माहीत असले पाहिजेत. कोणत्या कथासंग्रहातून, कविता संग्रहातून ती कविता असेल, तो पाठ आहे तो घेतला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि त्या पाठातून लेखक कोणता संदेश देतात, मला असं वाटतं ह्या 3 गोष्टी जर समजल्या तर त्या विद्यार्थ्याला तो पाठ सहजपणे समजतो. आणि याचा दूरगामी परिणाम असा, जेव्हा विद्यार्थी मराठी विषयाच्या अनुषंगाने परीक्षा देतात, उदाहरणार्थ नेट परीक्षा असेल, सेट परीक्षा असेल, पेट असेल, नेट असेल, सेट असेल, किंवा आणखी संबंधित ज्या परीक्षा असतील जिथं मराठी विषयाचा संबंध येतो, तिथं हे विद्यार्थी नक्कीच याचा फायदा होतो. हे मी प्रामाणिकपणानं मला सांगताना निश्चित आनंद होतो, कारण अनुभवलं, तुम्ही अनुभवलं. आणि असे अनेक विद्यार्थी येऊन सांगतात की सर, तुम्ही जे काही 3 प्रश्न विचारतात ते 3 प्रश्न खरोखर अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि असतात. हो सर, नक्कीच. सर, तुमच्या शिकवण्याच्या अनुभवात तुमच्या एखादी अशी कविता किंवा धडा की ज्यानं तुमचं आयुष्य किंवा मुलांचं आयुष्यावर खूप परिणाम झाला? 2 कवितेचा संदर्भ या ठिकाणी मला निश्चितपणानं सांगावा लागेल.
दया पवारांची कविता होती, कोंडवाडा नावाची कविता. कोंडवाडा. म्हणजे त्यांनी दया पवार हो. दलितांच्या ज्या व्यथा वेदना, शोषित वंचित जे घटक आहेत त्यांच्या वाट्याला आलेलं जे काही जीवन आहे त्यांनी कोंडवाडाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. कशा वागविल्या मनामनाच्या बेड्या, हत्तींचा कळप चिखलात रुतावा तशा रुतलेल्या. म्हणजे अशा प्रकारचं इतकं वेदनादायी चित्रण त्यांच्या कवितेतून वास्तव चित्रण मांडण्याचं काम दया पवारांनी केलेलं आहे. म्हणून ती कविता ही आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. तत्कालीन परिस्थिती कशा प्रकारची होती, आपल्याला कशा प्रकारे म्हणजे जे काही शोषित वंचित बहिष्कृत जे घटक आहेत यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जीवनाचं प्रतिनिधित्व त्या कवितेने केलेलं आहे. म्हणून ती कविता मला महत्त्वाची वाटते. आणि दुसरे एक नाव या ठिकाणी मला तितकंच आदराने घ्यावंसं वाटतं, दया पवार इतकंच आदराने घेणारं नाव म्हणजेच नारायण सुर्वे आहेत, ज्यांनी कामगारांच्या प्रश्नावर कोणीही आपल्या साहित्याच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न जेव्हा केलेला नव्हता तेव्हा नारायण सुर्वेंनी केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याही कविता या ठिकाणी त्याची 1-2 ओळी तुमच्यासमोर मी ठेवतो. त्या कवितेचं शीर्षक फार सुंदर आहे. म्हणजे रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. आणि त्यांनी थोडासा गुन्हा केला. तो गुन्हा म्हणजे कोणता आहे, म्हणजे कामगारांचे प्रश्न मांडण्याचं काम साहित्यातून कोणी केलं असेल तर नारायण सुर्वे यांनी केलेलं आहे. म्हणून तेही या ठिकाणी माझ्यासाठी प्रेरणा देणारे कवी आहेत आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे हे दोन्ही कवींचा संदर्भ या निमित्ताने तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. हो सर. तर तसंच तुम्ही पर्यावरणाच्या पण एका संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आहात. त्या संदर्भात मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुमच्या विचारात पर्यावरणाला खूप महत्त्व आहे आणि साहित्यात त्याचं निसर्गाचं एक खूप छान नातं आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगावं वाटतं? 2007-08च्या दरम्यान म्हणजे 2007ला महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ही एक संस्था आहे श्रीगोंद्याची, ज्याचे संस्थापक आहेत आदरणीय स्वर्गीय आबासाहेब मोरे. यांच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या 400व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा संत तुकाराम महाराज आणि निसर्गावर आधारित अशा सगळ्या एकूण स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं होतं. आणि मग त्यांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी तशा प्रकारच्या ती माहिती पाठवली, स्पर्धा घ्या म्हणून. आणि मग आपल्या शाळेमध्ये ती जबाबदारी माझ्याकडे आली. आणि मग मला तर ह्या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळं त्याबद्दल काही अडचण नाही, तर ती जबाबदारी मी स्वीकारली. आणि मग जवळपास चित्रकलेच्या रंगभरण स्पर्धेमध्ये मी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचं महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांना सहभागी केलं आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतलं. निबंध स्पर्धा असेल, रंगभरण स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या जवळपास 4 स्पर्धांचं आयोजन त्या माध्यमातून केलं होतं. आणि मग हे सगळं विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटवून, निसर्गाचंही महत्त्व पटवून दिलं, चित्रकलेचंही महत्त्व पटवून दिलं, वक्तृत्व स्पर्धेचं पण, निबंध स्पर्धेचं पण. आणि हे सगळं जे काही माहिती आहे ही माहिती त्या संस्थेला पुन्हा पाठवून दिली. पाठवल्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी घडली की तत्कालीन औरंगाबाद आणि आजचं छत्रपती संभाजीनगर मधून पहिल्या क्रमांकाची शाळा की ज्या शाळेनं जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतलं, म्हणून आपल्या शाळेचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला. आणि लगेचच त्याच वर्षी राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार मला त्या संस्थेचा पहिला पर्यावरण मित्र पुरस्कार मिळाला. आणि तिथून
त्यांनी मला त्यांच्या त्या पूर्ण जी काही संस्था आहे त्या कमिटीमध्येच मला घेतलं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं अध्यक्षपद मला बहाल केलं आणि तेव्हापासून मी अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या संस्थेत कार्यरत आहे. आजही वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण संमेलनं झाली तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे त्यांच्या पारनेरला तिथं अनेक संमेलनं झाली. त्या संमेलनाचे ते पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते. इथं वेगवेगळ्या माध्यमातून जाण्याचा योग आला. वेगवेगळे जेवढे काही 5, 7, 8 जी संमेलनं झाली पर्यावरण संमेलनं त्या संपूर्ण संमेलनामध्ये आम्हाला त्यांनी आमचा गौरव केलेला आहे. आणि आज मात्र याच संस्थेनं जवळपास 3 वर्षापूर्वी मला त्यांची जी काही संस्थेच्या सल्लागारपदी माझी निवड त्यांनी केलेली आहे. फार मोठी संस्था आणि त्या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेच्या सल्लागार सदस्यपदी आदरणीय प्रमोदजी मोरे सर यांनी माझी 3 वर्षासाठी निवड केलेली आहे. आणि हे काम करताना निश्चितच एका चांगल्या संस्थेमध्ये एक पर्यावरणाचं काम आपण करतोय याचा आनंद मला या निमित्ताने होतोय. आणि जेव्हा जेव्हा पर्यावरण संमेलनं झाली तेव्हा मी माझ्यासोबत कमीत कमी 20 जण पर्यावरण संमेलनाला घेऊन जायचो. तर त्यामध्ये आमचे मित्र आणि तत्कालीन गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर साहेब ते माझ्यासोबत पर्यावरण संमेलन त्यांना सांगायचो की सर असं प्रकारचं पर्यावरण संमेलन आहे तुम्ही चालता का. तर सर एका मिनिटामध्ये आमच्यासोबत त्यांचीच गाडी असायची त्या गाडीमध्ये आम्ही जवळपास 2-3 गाड्या आम्ही इथून घेऊन जायचो. त्यामध्ये आमचे मित्र विलासराव त्रिभुवन सर पण होते. मुपटा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आहेत. खुरसने सर आहेत, दिलीप पठारे सर आहेत. असा जो काही मित्र परिवार आहे पर्यावरणाशी इतका जोडला गेला आणि यांच्या माध्यमातून म्हणजे एक चांगली प्रेरणा या पर्यावरणाच्या माध्यमातून निर्माण झाली. आणि तीच प्रेरणा म्हणजे आज मी विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या निमित्ताने एक संदेश देत असतो की आपला जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा वाढदिवसाला आपण एक झाड आपल्या मित्राला भेट दिलं पाहिजे. एक झाड आपल्या मित्राला भेट दिलं पाहिजे आणि झाडाबरोबरच एक पुस्तक पण भेट दिलं पाहिजे. कारण झाड हे भविष्यामध्ये आपल्याला प्राणवायू देणार आहे. आणि एक पुस्तक, एका पुस्तकाचा एखादा परिच्छेद, एखादी ओळ, एखादा शब्द आपलं आयुष्य बदलू शकतो. इतका ठाम विश्वास माझा त्या पुस्तकावर आहे. आणि म्हणूनच पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकासारखा सच्चा मित्र दुसरा कोणताही नाही. पुस्तक जितकं महत्वाचं आहे तितकंच पर्यावरण महत्वाचं आहे. आणि म्हणून पर्यावरण वाचवणं ही काळाची गरज आहे. आणि हा संदेश मात्र मी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. नक्कीच. तर तसंच तुम्ही आत्ताच सांगितलं की मी इतक्या साहित्य संमेलनात जातो आणि तुम्ही नेहमीच आम्हाला पण सांगायचे की मी कुठेही जातो तिथून एक पुस्तकं घेऊन येतो. तर त्याबद्दलचं काही सांगा सर. तो प्रसंग असा आहे की ज्या ज्या ठिकाणी साहित्य संमेलनाला गेलो की साहित्य संमेलन पूर्ण करायचं. पूर्ण मग जे काही उद्घाटन सोहळा असेल, परिसंवाद असेल, जे जे काही ठरलेले साहित्य संमेलनाचे क्रम असतील त्याप्रमाणे पूर्ण कार्यक्रम पूर्ण करायचा. आणि ते झाल्यानंतर दुसरा आवडता कार्यक्रम म्हणजे असा की पुस्तकांचे स्टॉल किती आहेत. आता उदाहरणार्थ नाशिकला जेव्हा गेलो होतो, नाशिकला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं. भुजबळ साहेबांचे जे भुजबळ नॉलेज सेंटर त्या ठिकाणी त्या कॅम्पसमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं. आणि नाशिकच्या त्या संमेलनामध्ये 200 स्टॉल होते. 200 स्टॉल. त्यापैकी त्या सगळे 200 म्हणजे एक स्टॉल शोधत सगळीकडे सगळे 200 स्टॉल पाहिले. आणि तिथून मग मी जवळपास कमीत कमी 80-85 पुस्तकं घेऊन आलो होतो एका कार्यक्रमातून. म्हणजे तो पुस्तकाचा छंद आहे. मी एक माझं छोटंसं स्वतःचं घरी ग्रंथालय बनवलेलं आहे. एक छोटंसं ग्रंथालय आहे की ज्यामध्ये 1500 ते 2000 पुस्तकं असतील. आणि त्याच्यामध्ये चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, संत वाङ्मय आहे, अभंगाचा संत तुकारामांचा अभंगांचा गाथा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची पुस्तकं, संत साहित्य आहे, दलित साहित्य आहे. त्याचबरोबर जे काही
आत्मकथनं आहेत, ती आत्मकथनं सुद्धा आहेत. त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत, महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, त्यानंतर म्हणजे जेवढे महापुरुष आहेत त्या महापुरुषांची पुस्तकं मी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मी वाचायला देत असतो. जे संदर्भ आले, ज्या लेखकाचे संदर्भ आले की ते पुस्तकं देत असतो. मग ते विज्ञानाशी संबंधित असो, विज्ञानाशी संबंधित असतील, त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित असतील, प्रेरणा देणारे असतील, अशा सगळ्या प्रकारचे, मग गड असतील, किल्ले असतील, म्हणजे एकूणच चौफेर पुस्तकं संकलन करण्याचा माझा छंद आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मॅडम माझी अर्धांगिनी, त्यांना मात्र वाचनाचा प्रचंड छंद आहे. पुस्तक घरी आणलं, मी ज्या ज्या साहित्य संमेलनाला गेलो 3 पुस्तकं आणले म्हणून समजायचे. म्हणजे मला तो छंद आहे. मग 10 पुस्तकं असतील, 20 असतील, 15 असतील, पुस्तकं आवडली की ती पुस्तकं घेऊन येणे हा माझा आवडीचा छंद आहे. मग आताच याला साहित्य संमेलन झालं होतं दगडूजीराव देशमुख कॉलेजला, वाळूजला. तिथूनही मी भरपूर साहित्य पुस्तकं घेतलेले होते. घरी पुस्तकं आणल्यानंतर जिथं जातो तिथून पुस्तक घेऊन येत असतो. घरी पुस्तक आणल्यानंतर आमच्या मॅडमला वाचनाची खूप आवड आहे. पुस्तक आणल्यानंतर ते वाचन करतात, त्यांच्या घरातली कामं आटोपल्यानंतर वाचन करतात. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसतो त्यावेळेला जेवणापूर्वी जे काही चर्चा वगैरे होती त्यावेळेला मग काय या पुस्तकात काय सांगितलं ते सगळे संदर्भ त्या ठिकाणी मॅडम आम्हाला सांगत असतात. म्हणजे वाचनाची गोडी, म्हणजे पुस्तक घरात आणून टाकल्यानंतर कोणीतरी त्याला हाताळतंय, पाहतंय, वाचतंय, तर तो एक आनंद आपल्याला या निमित्ताने होत असतो. म्हणून वाचनाची सवय, या निमित्ताने एक संदेश, वाचाल तर वाचाल, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तर तसं आपण निसर्गाकडून खूप काही शिकतो, तसं तुम्ही शिक्षक असूनही विद्यार्थ्याकडून असं काही शिकलेत का? हो, विद्यार्थ्याकडून शिकायला कसल्या प्रकारचं मोठेपणा किंवा लहानपणा मानण्याचं काही कारण नाही. असे आता त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की हे शाळेच्या बाहेरचं उदाहरण आहे, हे शाळेच्या बाहेरचं उदाहरण आहे. परंतु एक छोटीशी मुलगी होती, मला 2-3 दिवसापूर्वीच हे उदाहरण एका मित्राने सांगितलं. तो त्यांचा अनुभव आहे, मी माझाही अनुभव सांगतो की एक जे आता नवीन जनरेशन आहे, या नवीन जनरेशनला ह्या सगळ्या प्रकारच्या माहिती आहेत. तर छोटस बालक होता, त्याला मेकअप किट उघडायचा, मेकअप किट मुलाला नाही तर ते माणसाला उघडायचा होता. जे कोणी माझे मित्र होते त्यांना, तर त्यांना ते उघडता येईना. म्हणजे साध्या साध्या गोष्टी सांगतो आपण, ते त्याला उघडता येईना. मग त्या छोट्याशा मुलाला त्यांनी विचारलं तुला जमेल का, तर त्याने एका सेकंदात उघडून दाखवलं. म्हणजे काही हे उदाहरण जरी इथं महत्वाचं नसलं, परंतु छोट्या मुलाकडून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. आणि शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून लहान असो मोठा असो, प्रत्येकाकडून आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येक विद्यार्थी आपल्याला शिकवून देणारा असतो, काहीतरी नवीन शिकवतो. आणि ह्या निसर्गाने प्रत्येकामध्ये अशी एक शक्ती दिलेली आहे, वेगळे पण दिलेलं आहे. आणि ते वेगळे पण आपण प्रत्येकाकडून शिकलं तर आपण समृद्ध होऊ शकतो. त्यामुळं मी गुरु आहे, मी शिक्षक आहे, जे काही येतंय ते फक्त मलाच येतं, अशा आविर्भावात मला असं वाटतं राहणं फारसं योग्य नाही. म्हणून ज्याच्याकडून आपल्यापेक्षा लहान जरी असतील तरी आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि आताचं जनरेशन, आता त्याचं मोबाईलचं उदाहरण दिलं तर किती आपल्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांच्याकडे आहेच ना. तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सर, तर तसा तुमच्या शाळेत एक कधी विद्यार्थ्यांच्या आश्रमी तुमचं असं मन भारून गेलं? शाळेत असा एखादा प्रसंग घडला की विद्यार्थ्यांच्या अशा प्रसंगाने तुम्ही भारावून गेले समजा? तसे प्रसंग अनेक आहेत, अनेक प्रसंग तसे घडलेत. परंतु सगळ्यात महत्वाचा प्रसंग, आताच रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम झाला होता. आपल्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या वेळेला आपल्या शाळेमध्ये 5वी पासून 10वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत विद्यार्थी आपले शिकले, आणि शिकल्यानंतर
त्यांनी त्यांच्या मेहनतीनं कष्टाने म्हणजे या ठिकाणी 11वी 12वीपर्यंत 5वी ते 12वीपर्यंत आपल्या शाळेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे, सगळ्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत आणि तेच विद्यार्थी बाहेर जाऊन चांगल्या प्रकारचं त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, परिश्रम केले, शिक्षण घेतलं चांगल्या प्रकारचं आणि शिक्षण घेऊन त्यावेळेला रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना निमंत्रित करण्यात आलं. तर त्यावेळेला जो काही विद्यार्थ्यांचा सन्मान झाला, माजी विद्यार्थ्यांचा सन्मान, मग त्याच्यामध्ये क्लास 1 ऑफिसर होते, PSI होते, सैनिक होते, पोलीस होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण होते ना. हां, तर हे सगळे विद्यार्थी जेव्हा म्हणजे क्लास 1 ऑफिसर आपला विद्यार्थी होतो, तर हे सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात आलेले होते. हो सर. आणि मोठा कुठलंच शिक्षण, यापेक्षा मोठं कोणतंच शिक्षकाला सगळ्यात मोठं बक्षीस कोणतं असतं की त्या शिक्षकाचा विद्यार्थी जेव्हा मोठा होतो ते सगळ्यात मोठा आनंद आई वडिलांना जितका आनंद होतो तितकाच आनंद त्या शिक्षकांना होत असतो, गुरूंना होत असतो. आणि म्हणून तो कार्यक्रम पाहिल्यानंतर ती सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपाप आनंदाश्रू त्या ठिकाणी आले होते आणि तो एक भावूक झालेला प्रसंग तो मी माझ्या जीवनात कधी विसरू शकत नाही. आणि इतके गोड लेकरं, आदर्श लेकरं त्या निमित्ताने त्या कार्यक्रमाला होते. हा सर, तसेच एवढे विद्यार्थी यशस्वी झाले, तर ह्या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एखादा विद्यार्थी कधी अपयशाने खचला तर तुम्ही त्याला कसं मोटिवेट केलं? अपयशाने खचलेला एक विद्यार्थी होता, परंतु मी त्याच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करत नाही. तोही संदर्भ देतो. तो देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि आता त्या विशिष्ट वयामध्ये काही गोष्टी घडत असतात, तर त्याच्या वाट्याला एक थोडासा वेगळा प्रसंग, वाईट प्रसंग आला आणि त्याच्यातून तो खचला. मग खचल्यानंतर त्याची आणि माझी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्याला समजावून सांगितलं की आपल्याला आपलं करिअर महत्वाचं आहे. त्याच्यातून एकदा त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावर सोल्युशन दिलं की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपल्यामध्ये काहीतरी आपण निर्माण केलं पाहिजे आणि ती ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे आणि ते शिक्षण घ्या असा संदेश आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की सगळ्या समस्या सोडवण्याची ताकद जर कशात असेल तर ती शिक्षणामध्ये आहे. म्हणून आपण आपलं अस्तित्व निर्माण करा. जगामध्ये सगळ्या गोष्टी तुमची वाट पाहत आहेत आणि म्हणून जे नैराश्य आलं तर ते फक्त त्याच्यावर हळुवारपणे फुंकर जर आपण घातली, प्रेमाने, संयमाने त्या समस्या जाणून त्याची सोडवणूक केली आणि त्याला उभारी दिली तर तो विद्यार्थी आज चांगला मोठ्या पदावर आहे आणि त्याच्या क्षेत्रामध्ये त्याने एक वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर केलंय आणि तो यशस्वीपणे आज जीवन जगतो आहे. अरे वा सर, मराठी जसा विषय भाषा आहे तसंच जर ती व्यक्ती असली तर तुम्ही त्या व्यक्तींना कसं, मराठी व्यक्ती म्हणून कसं बघितलं असतं? मराठी भाषा म्हटल्यानंतर ती आपली मातृभाषा आहे, ती आपली बोलीभाषा आहे, त्यानंतर ती आपली संवादाची, संभाषणाची भाषा आहे. म्हणून व्यक्तीकडे पाहताना तो चौफेर असला पाहिजे, चौफेर असला पाहिजे, अष्टपैलू असला पाहिजे. कारण मराठी विषयाचा शिक्षक म्हणून फार मोठी जबाबदारी आपल्याकडे असते आणि त्या जबाबदारीला तितक्याच ताकदीने पेलण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन असलं पाहिजे. नंबर 1, वेगवेगळ्या प्रकारचं वाचन आपण केलं पाहिजे. जे साहित्याचे प्रकार आहेत ते किमान आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणजे कोणीही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला त्या क्षणाला देता आलं पाहिजे. चौफेर वाचन असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे बोलण्याची कला आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आपल्याकडे शब्दांचा साठा असला पाहिजे. आपल्याकडे म्हणजे वेगवेगळे जे काही कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात तर त्याचं आयोजन नियोजन करण्याची क्षमता सुद्धा आपल्याकडे असायलाच पाहिजे. त्यानंतर आपण मराठी विषयाचा शिक्षक एक मार्गदर्शकाच्या भूमिकेत पण असला पाहिजे. म्हणजे एकूणच चौफेर आणि सर्वांगीण सर्व गोष्टींचा परिपूर्ण व्यक्ती, परिपूर्ण म्हणजे होण्याच्या दिशेनं त्याचा प्रयत्न असला
पाहिजे. कारण कोणताही माणूस परिपूर्ण नसतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण त्या दिशेनं जितकं जास्त ज्ञान आपल्याला मिळवता येईल आपण उपयुक्त होण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. हो सर. तर त्याचबरोबर तुम्ही एक उत्कृष्ट कवी पण आहात. तर तुमच्या काही कविता किंवा तुमच्या आवडतीच्या कविता ऐकायला आवडेल सर. या ठिकाणी समाजाचं वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. हो सर. तर आपल्यासमोर जी सादर करतोय मूल्यांची पडझड होताना, म्हणजे आज मूल्य कशा अवस्थेत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. मूल्यांची पडझड होताना मन होतंय सुन्न, बघतोय उघड्या डोळ्यांनी मानवता नष्ट होताना. शिकलोय आम्ही शाळेत मूल्य शिक्षणाचे धडे, वास्तव जीवनात पडतात आम्हा कोडे. म्हणजे जीवन कसं जगावं हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मनातील जाणीवा होतात बोथट तेव्हा, विषमतेचं दांभिकतेचं पीक जोमानं वाढताना पाहतोय मी. मातीशी नातं देशप्रेम खरंच जपतोय का? मातीशी नातं देशप्रेम खरंच जपतोय का? होतात वेदना संवेदनाहीन झाल्याच्या, ही सल मनात घर करताना नीतिमूल्य शून्य झाल्याची सल होते. ही नीतिमूल्य शून्य झालेली आहेत. होते जाणीव वेना माझ्या मना, वेना म्हणजे वेदना. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर वेदना होतात. होते जाणीव होते वेना माझ्या मना, येतात भरून डोळे सांगू कोणा. जखमा वेदना संघर्ष पाहून मानवतेचा गळा घोटताना, जखमा वेदना संघर्ष पाहून मानवतेचा गळा घोटताना, दिवसा ढवळ्या आपल्या लोकशाहीत, दिवसा ढवळ्या आपल्या लोकशाहीत विषाद वाटतोय. सहन कसं सहन करतोय, विषाद वाटतोय कसं सहन करतोय. सूर्यप्रकाशात शोधत राहावे तारे, सूर्यप्रकाशात शोधत राहावे तारे, तसा शोध घेतोय मी नीतिमूल्यांचा. क्या बात. सूर्यप्रकाशात शोधत राहावे तारे, तसा शोध घेतोय मी नीतिमूल्यांचा. प्रेम आपुलकी आदर विश्वास यांचाही, प्रेम आदर आपुलकी विश्वास यांचाही. सूर्य वृक्ष पाळतोय का भेद, सूर्य वृक्ष पाळतोय का भेद. त्यांचा आदर्श घेतलाय मी, त्यांचा आदर्श घेतलाय मी. हरवत चाललाय संवाद, हरवत चाललाय संवाद, दूर गेलीत माणसं. हरवत चाललाय संवाद, दूर गेलीत माणसं. माणुसकीचं जिनं जगावं भान ठेवून, माणुसकीचं जिनं जगावं भान ठेवून, माणसांचं अस्तित्व अबाधित ठेवावं. मी पाहतोय स्वप्न उद्याचे, मी पाहतोय स्वप्न उद्याचे. आश्वासक आणि समानतेचे, आश्वासक आणि समानतेचे. ही मूल्यांची झालेली पडझड, क्या बात आहे. त्या मनाला झालेल्या वेदना आणि त्याच्यातून खूप वास्तव मांडलंय कवितेतून वास्तव मांडण्याचा हा एक जबरदस्त प्रयत्न आहे. जबरदस्त प्रयत्न सर. कारण मन हेलावून जातं. आपण बघा, लोकशाही फक्त पमू शिंदे एका कवितेमध्ये असं विडंबन करताना असं म्हणतात, बोटावर शाही तेवढीच आपली लोकशाही. म्हणजे आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं अनमोल अशा प्रकारचं संविधान दिलं, लोकशाही दिली. आणि आपण सर्वच या देशातील प्रत्येक नागरिक आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण थोडंसं इकडे तिकडे पाहिल्यानंतर, टी व्हीला पाहिलेल्या बातम्या, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, मूल्य संस्काराची झालेली जी काही हेळसांड आहे, किती ऱ्हास झालेला आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मन निश्चितपणाने हेलावून जातं. आणि ते हेलावून गेल्यानंतर हे विदारक चित्र आपोआप शब्दाच्या रूपात या ठिकाणी लेखणीच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा केलेला छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. जबरदस्त प्रयत्न सर. ह्या कवितेनंतर ते नामदेव ढासळांच्या कवितेची पण आठवण होती सर. तशा शब्दातच मांडले गेलं ते.
नामदेव ढसाळ फार मोठे व्यक्तिमत्व, फार म्हणजे इतक्या वास्तव, म्हणजे काय भयानक जीवन त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि ते त्यांच्या शब्दातून एकदम त्यांच्यासारखा प्रतिभा संपन्न कवी होणे नाही. हो. आज त्यांच्या विचाराची प्रचंड गरज आहे. त्यांच्या कविता किती ताकदीच्या कविता आहे, ताकदीच्या कविता आहे, वास्तववादी कविता आहेत. आणि त्या कविता आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायला लावतात. आपल्यामध्ये म्हणजे आपलं रक्त सळसळ करायला लावतं. आपलं अस्तित्व काय आहे हे सिद्ध करणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. म्हणजे इतक्या ताकदवान, इतके ताकदीचे शब्द त्यांचे आहेत. हो. नामदेव ढसाळ म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व आहे. हां सर, तसंच तुम्ही एक उत्कृष्ट सूत्रसंचालक पण आहात. तुमच्या सूत्रसंचालनाचे म्हणजे सगळेच चाहते, कार्यक्रमाला जो कोणी असेल सगळ्या तुमच्या, फक्त सरांचं सूत्रसंचालन एक नंबर. हा, तर ह्या सूत्रसंचालनाचे काय सर तुमचं इतकं भारी सूत्रसंचालन कसं? नेमकं काय, आपण सर्वजण मी जे काही निवेदन करतो, सूत्रसंचालन करतो, अँकरिंग करतो, याच्यावर नक्कीच आपल्या सर्वांचं प्रेम आहे, यात कुठेही शंका नाही. पण हे सगळं करताना जो सूत्रसंचालक असतो तो कार्यक्रमाची एक उंची एका उंचीवर घेऊन जाणारा असतो. आणि त्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणून सूत्रसंचालकाची जबाबदारी फार मोठी असते. आणि जेव्हा जेव्हा ही जबाबदारी आपण पेलतो त्यावेळेला आपण तितक्या सक्षमपणे, चौफेर, हजरजबाबीपणा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं बारकाव्यानिशी निरीक्षण असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भातला अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. आणि एकूणच चौफेर वाचन जर असेल, चौफेर वाचन असेल, वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी ऐकलेले असतील, तर निश्चितपणानं आपण चांगलं निवेदक होऊ शकतो असं मला वाटतं. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमातून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. आणि म्हणूनच आपण सर्वजण निश्चितपणानं माझ्यावर प्रेम करतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट. आणि मला मनस्वी प्रचंड आनंद झाला की तुम्ही मी केलेल्या निवेदनावर किंवा संचलनावर आनंदी होता. याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो? म्हणजे कार्यक्रमापेक्षा सरांचं सूत्रसंचालन भारी. मी बरेचदा असं पण होतं ना, होतं. त्यासाठी मी जवळपास या क्षेत्रामध्ये, म्हणजे अँकरिंगच्या क्षेत्रामध्ये जवळपास मी 2000 पासून तर आजपर्यंत म्हणजे 25 वर्षाचा माझा अनुभव आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करतो. म्हणजे सामाजिक क्षेत्रात पण थोडंसं मला आवड आहे, छंद आहे. मग शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव असेल किंवा आणखी सामाजिक जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून मी त्या ठिकाणी हजर असतो. त्या कार्यक्रमाचा एक भाग होत असतो. आणि म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण जाऊन ऐकलं पाहिजे. अनेक व्याख्याते वैजापूर सारख्या ठिकाणी अनेक मोठमोठी नामवंत व्याख्याते त्या ठिकाणी आणलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ती अँकरिंग करण्याचा मला मान मिळालेला आहे. त्यामध्ये 2-3 नावाचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी मी करतो. त्यामध्ये ज्येष्ठ समीक्षक आणि आंबेडकरी चळवळीचे विचारवंत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर यांचा अत्यंत आदराने मी या ठिकाणी उल्लेख करतो की त्यांना ज्यावेळेस त्यांचे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेला वैजापूरला भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने आम्ही वैजापूरकरांच्या वतीनं आदरणीय ऋषिकेशजी कांबळे सरांचा सन्मान केला होता. वैजापूर संपूर्ण वैजापूरकरांच्या वतीनं वैजापूर भूषण म्हणून त्यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेलं होतं. तर ते एक. आणि त्याच वेळेला भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने आम्ही पुण्याचे व्याख्याते आणले होते. प्राध्यापक गंगाधर बनबने साहेब, त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांना तो विषय दिलेला होता, भारतीय संविधान. त्या विषयावर त्यांनी अतिशय सुंदर मांडणी त्या ठिकाणी केली होती. जे ते आदरणीय प्राध्यापक गंगाधरजी बनबरे सर ते एकदम त्यांच्या क्षेत्रातले एक व्याख्याते म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुपरिचित आहेत. त्याचबरोबर आपले अनिरुद्ध वनकर, त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महोत्सवामध्ये
त्यांना तिथं त्या निमंत्रित केलेलं होतं वैजापूरला. आणि जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य अशा प्रकारचा तो कार्यक्रम आणि त्या ठिकाणी ती अँकरिंग सुद्धा मला त्या ठिकाणी देण्यात आली होती. सर असं सगळ्यात मोठं अँकरिंगचं स्टेज तुम्ही कोणतं अनुभवलं? मला तसं अनेक ठिकाणी संधी मिळाली. आपलं वैजापूर पंचायत समितीचं जे काही सभागृह आहे ते सभागृह स्वर्गीय विनायकराव पाटील यांच्या नावाने त्याचं रिनोव्हेशन झालं होतं आणि त्याचं ओपनिंग होतं. जे सभागृह पंचायत समितीचं विनायकराव पाटील सभागृह या नावाने, त्याला ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले होते. जयंत पाटील साहेब आले आणि तसा तो शासकीय कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं शासकीय अँकरिंग करण्याची संधी मला त्यावेळेला मिळाली होती. हा एक माझ्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग क्षण. आणि आणखी लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं ज्या लोककलावंत सांस्कृतिक मंचाचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि त्याचे आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय विष्णू अण्णा शिंदे आहेत. लोककलावंतांचा हा जो काही कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब वैजापूरच्या कृष्णा लॉनमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं अँकरिंग सुद्धा मला करण्याची संधी मिळालेली होती. त्यानंतर 17 सप्टेंबरला मला असं वाटतं 2017-18च्या दरम्यान एक कार्यक्रम घेतला होता. 17ला घेतला होता, 18ला घेतला. दोन वैजापूरला 2 वेळा कार्यक्रम घेतला होता. तर त्या ठिकाणी आदरणीय सुषमाताई अंधारे, प्रचंड विद्वान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या त्या व्याख्यात्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना वैजापूरला निमंत्रित केलं आणि सूरज लॉन्स एक चांगलं मोठं लॉन्स आहे, त्या ठिकाणी त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंग सुद्धा मला संधी मिळाली होती. त्यानंतर आपले उत्कर्ष शिंदे, गायक उत्कर्ष शिंदे वैजापूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना बोलवलेलं होतं महोत्सवामध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याचं अँकरिंग तुमच्याकडे मला दिलं होतं. तरी अँकरिंग कॉलेज जीवनापासून जवळपास कॉलेज जीवनापासून स्टेजवर जाण्याची संधी, मग भाषणाच्या निमित्ताने गेलो, कवी संमेलनाच्या निमित्ताने गेलो, अँकरिंगच्या निमित्ताने गेलो, असे वेगवेगळे संदर्भ येत गेले. आणि पण हे सगळं करताना आपण सगळ्या गोष्टीची तयारी करूनच अँकरिंगला जायला पाहिजे, एवढं मात्र या ठिकाणी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर साहेब हे सुद्धा आत्ता येऊन गेले वैजापूरलाच. हे सगळे जे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत हे सगळे वैजापूरला येऊन गेलेत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा परिचय मी करून दिला. माझ्याकडे अँकरिंग होतं आणि परिचय करून दिल्यानंतर त्यांच्या सगळ्या पैलूंचा सुंदर असा परिचय त्या ठिकाणी दिला आणि परिचय केल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे झालं. स्वागत झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि माझी गळा भेटली. त्यांना आवडलं, भावलं त्या गोष्टी. तर हा एक आनंदाचाच क्षण माझ्या जीवनातला. जसे तुम्ही आमचे आवडतीचे सूत्रसंचालक आहात तसं तुमचं आवडीचं सूत्रसंचालक माझे आवडते सूत्रसंचालक म्हणून माझे मित्र माननीय समाधानजी इंगळे सर, डॉक्टर समाधानजी इंगळे सर हे माझे आवडते सूत्रसंचालक आहेत. अतिशय म्हणजे भारदस्त निवेदन संचलन त्यांचं असतं आणि म्हणून मला आवडणारे सूत्रसंचालक माझे मित्र डॉक्टर समाधान इंगळे सर आहेत. शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात, वैचारिक कार्यक्रम घेतले जातात, आमची पूर्ण टीम आहे. त्या टीमच्या माध्यमातून हे सगळं काही कार्यक्रम त्याचं आयोजन नियोजन केलं जातं. त्यामध्ये लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे आणि शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यामध्ये आबासाहेबजी जेजूरकर आहेत, त्यानंतर बाबासाहेबजी गायकवाड आहेत, अण्णासाहेबजी ठेंगडे सर आहेत, दिलीपजी अनर्थे सर आहेत, जगनजी गायकवाड सर आहेत, प्राध्यापक डॉक्टर आबासाहेबजी
कसबे सर आहेत, असे ही सगळ्यांची टीम सोबत या टीमनुसार या टीमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण वैचारिक वैचारिक कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि वैचारिक कार्यक्रम करत असतो आहे. असे मला अनेक साहित्यिकांना भेटायलाही आवडतं आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर, तर त्या ठिकाणी आमचे मित्र आहेत आदरणीय प्रोफेसर डॉक्टर मोहन सौंदर्य सर, डॉक्टर युवराज धबडगे सर, प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेबजी लिहिणार, बाळासाहेबजी गायकवाड, ही पूर्ण टीम आहे. मिलिंद बावळे सर, ही पूर्ण टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंबेडकरी साहित्य संमेलन भरवलं गेलं आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अँकरिंग करण्याची संधी मला मिळाली होती. त्या पहिल्या साहित्य संमेलनाला डॉक्टर प्राध्यापक रावसाहेब कसबे सर आलेले होते, सन्माननीय रावसाहेबजी कसबे सर, आणि दुसऱ्या कार्यक्रमाला सुकुमार कांबळे सर आलेले होते. त्यानंतर आणखी लक्ष्मण माने, हे म्हणजे त्या साहित्य संमेलनात आलेली ही व्यक्तिमत्व आहे. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये मला एक परिसंवादाचं संचालन करण्याची संधी मिळाली, कवी संमेलनाचं अँकरिंग करण्याची संधी मिळाली. तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचा मी वैजापूर तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्याख्यानं आहेत, मी वैजापूरला वैचारिक खूप व्याख्यानं त्या ठिकाणी आयोजित करत असतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जी काही जयंती असते, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. मग त्यामध्ये पालकांना बोलवतो, विद्यार्थ्यांना बोलवतो, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे शिक्षक, अशा सगळ्यांना तिथं सन्मानित करतो. आणि तिथं त्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर 12वी नंतर पुढे काय, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त डिव्हिजनल काउन्सिलर आणि आमचे मित्र आदरणीय शशीमोहनजी शिरसाट साहेब यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आम्ही. त्यानंतर ॲडव्होकेट विष्णू ढोबळे साहेब, त्यानंतर श्रीकिशन मोरे सर, जे की MP लॉ कॉलेजला उपप्राचार्य आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने आम्ही निमंत्रित केलं होतं. म्हणजे असे महत्त्वाचे जे काही व्याख्याते आहेत, त्या सर्व महत्त्वाच्या व्याख्यात्यांना वैजापूरसारख्या ठिकाणी घेऊन येणं आणि एक वैचारिक जी काही विचाराची परंपरा आहे ती करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. या निमित्ताने चांगले दर्जेदार प्रमोद हेरोडे सर, डॉक्टर प्रमोद हेरोडे सर, त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आणलेलं होतं. असे त्यानंतर आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नाव इतकं दर्जेदार अभ्यासू नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, अभ्यासू व्यक्तिमत्व, विचारवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर हनी सोनकांबळे सर, त्यांना आपण नांदेगावला सुद्धा 2 वेळा आणलेलं आहे. म्हणजे त्यांचाही तितकाच आदरपूर्वक उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे साहित्यिकांच्या संपर्कात, व्याख्यात्यांच्या संपर्कात या निमित्ताने मला या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संधी मिळते आणि तो एक माझ्यासाठी अतिशय अनमोल अशा प्रकारचा क्षण आहे असं मी मानतो. मग मी लोककलावंत सांस्कृतिक मंचचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, तर ती जी काही संस्था आहे, श्रीगोंद्याची संस्था आहे, आदरणीय त्याचे अध्यक्ष आता प्रमोददादा मोरे आहेत. त्यांनी मला 3 वर्षासाठी त्या संस्थेच्या सल्लागार सदस्यपदी नियुक्त केलेलं आहे. त्यानंतर आणखी शिवफुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव वैजापूर, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये एक काम करण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये पद दिलं, पदापेक्षा आपण काम करणं हा महत्त्वाचा भाग असतो. आणि म्हणून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, त्याचाही तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतो. वैचारिक जे काही शिवफुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम व्याख्यात्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवणं ही आपली एक जबाबदारी आहे. ती आपण जबाबदारी या निमित्ताने पाडत असतो. आणि 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आवर्जून या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी व्याख्यान पण आयोजित करतो आणि त्या पालकांचा, शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी करत असतो.
त्या संस्थेच्या माध्यमातून हे सगळं काही आम्ही करत असतो. तर बोलणं तर तुम्ही शाळेत मराठी भाषेचे शिक्षक म्हणून काही उपक्रम राबवले. हो. तर त्या उपक्रमाचं एखादं चांगलं फळ तुम्हाला भेटलं असा एखादा प्रसंग झाला? हो निश्चितच त्याचे आम्ही माझ्या विद्यालयामध्ये अर्थात मी ज्या ठिकाणी काम करतो भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव या ठिकाणी काम करतो. मराठी विषयाचा एक शिक्षक म्हणून मला निश्चितच आपल्याला आपल्या विषयाचा अभिमान असला पाहिजे. नंबर 1 आपलं वाचन असलं पाहिजे. आपण साहित्य क्षेत्रामध्ये जे जे काही कार्यक्रम आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, जे काही व्याख्यान असतील त्या ठिकाणी जाऊन आपण ते ऐकली पाहिजेत. आणि मग मी भाषेचा शिक्षक म्हणून काय करू शकतो किंवा माझं कर्तव्य काय, तर मी सगळ्यात पहिलं या ठिकाणी काय केलेलं आहे, माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक तालुका स्तरावरचं पण माझ्या शाळेमध्ये काव्य संमेलन आयोजित केलं होतं. मग त्या काव्य संमेलनाच्या माध्यमातून मी आदरणीय माझे गुरुवर्य, माझे प्रेरणास्थान प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर भीमराव वाकचौरे सर त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. त्यानंतर डॉक्टर सुभाष भोपळे साहेब त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. त्यानंतर जी.के. ढमाले त्यांनाही निमंत्रित केलं होतं. कवी नावी पठारे त्यांनाही निमंत्रित केलं होतं. असे 5-6 कवी त्या ठिकाणी आणले आणि विद्यार्थ्यांना कविता काय असतात, कविता कशा तयार करायच्या असतात, कवितेची कार्यशाळा आणि काव्य संमेलन असं दुहेरी हेतून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्याच्यातून मुलांना एक प्रेरणा मिळाली, मुलं लिहिती झाली. त्यानंतर दुसरा कार्यक्रम मी कथाकथनाचा कार्यक्रम घेतला होता. म्हणजे दरवर्षी मी असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो. मग दुसऱ्या वर्षी कथाकथनाचा कार्यक्रम घेतला. कथाकथनामध्ये गेनू शिंदे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि गेनू शिंदे सरांना मी त्या ठिकाणी आणलं होतं. त्यानंतर हास्यकवी प्राध्यापक डॉक्टर विष्णू सुरासे सर, ते आज महाराष्ट्रामध्ये एक टॉपचे हास्यकवी म्हणून नावावर म्हणजे त्यांचा एक वेगळेपण आहे असे हास्यकवी डॉक्टर विष्णू सुरासे सर, या दोघांना त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला बोलवलं होतं. तर कथाकथनाचा कार्यक्रम मुलांनाही इतकं प्रचंड भावला की ते आजही त्या कार्यक्रमाची आठवण त्या ठिकाणी करतात. त्यानंतर अलीकडच्या काळामधचा जर आपण विचार केला तर एक चांगले ग्रामीण भागात ते एक शिक्षक आहेत, परंतु दर्जेदार कवी म्हणून जे नावारूपाला आलेले आहेत असे त्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जे कोणी कवी आहेत, लिहिते आहेत, त्यांना प्रेरणा देण्याचं काम कवी अशोक गायकवाड करतात. हे त्यांचं खरंच फार मनाचं मोठेपण आहे आणि वेगळे पण आहे. कवी अशोक गायकवाड त्यांनाही मी या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये निमंत्रित केलं होतं. कवी संमेलन घेतलं होतं. त्यानंतर लासूर स्टेशनला शिक्षकच आहेत संतोष आळंजकर सर, अत्यंत ताकदीचे कवी आहेत, दर्जेदार कवी आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर प्राचार्य भीमराव वाकचौरे सर त्यांनाही निमंत्रित केलं होतं. आणि नवीन लिहिणारी गझलकार कुमारी निकिता पठारे तिलाही या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. अशा पद्धतीने ह्या म्हणजे त्या निकिता पठारेला बघितल्यानंतर मुलींनी सुद्धा काव्य तयार करावं, म्हणजे मुली लिहित्या झाल्या, प्रेरणा मिळावी, हा त्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश होता. तर हे सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं आणि एक सुंदर अशा प्रकारचं काव्य संमेलन विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी झालं. मी विरा राठोड सरांची 2017-18 मध्ये मुलाखत घेतली होती आणि त्यांना रिक्वेस्ट पण केली होती की सर मला ह्या वर्षी त्यांना कार्यक्रमासाठी आणायचं होतं, कारण 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांची कविता आहे मनक्या पेरेन लागा, माणसं पेरायला लागा, म्हणजे माणसांची विचाराची पेरणी कशा पद्धतीने होऊ शकते. तर हे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून मोठमोठी चांगली व्यक्तिमत्व, लेखक, साहित्यिक, कवी या ठिकाणी शाळेत आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता देतो की मी काय केलं आणि त्याचा आउटपुट काय आलेला आहे. त्याचा आउटपुट असा आला की मुळातच त्या विद्यार्थ्यामध्ये स्पार्क होता, मुळातच त्या विद्यार्थ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु एक थोडंसं वातावरण तयार केलं म्हणा किंवा त्या भेटीला आलेले जे काही साहित्यिक आहे त्याचा परिणाम असा झाला की आमचा माझ्या समोर जातात जी माझी मुलाखत घेत आहेत तर आमचा लाडका विद्यार्थी प्रेम विरा या नावाने लेखन करणारा प्रेमराज त्रिभुवन
हा एक चांगला दर्जेदार कवी त्या कार्यक्रमाचं फलश्रुती म्हणून हा तयार झालेला आहे. त्यानंतर तितक्याच ताकदीचा आणखी दुसरा कवी तयार झाला आणि तो म्हणजे अजय गझलकार. गझलकार अजय त्रिभुवन, की जो अजय त्याने इतकी मोठी झेप घेतलेली आहे, गरुड झेप म्हणू आपण त्याला, की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्याला निमंत्रित गझलकार म्हणून त्या ठिकाणी बोलावलेला आहे. आणि तो अशा प्रकारचा तो फार मोठा सन्मान अजयचा आहे. आणि अजय अशा पद्धतीनं या प्रक्रियेत तो म्हणजे तसं पाहिलं तर हे क्रेडिट घेणं मला फारसं बरं नाही वाटत, परंतु कुठेतरी ते वातावरण समोर ठेवलं आणि त्याचा कळत न कळत काही अंश होत नाही, पण त्यांच्या वाट्याला आला आणि ते आज त्यांच्या ताकदीवर फार मोठे कवी बनलेले आहेत. तिसरं नाव या ठिकाणी मला पुन्हा घ्यावं लागेल, म्हणजे संदीप त्रिभुवन. हा एक चांगला कवी आहे आणि त्याने सुद्धा एक त्याचं वेगळं अस्तित्व जपलेलं आहे. आणि हे कवी फक्त आपल्या तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर नाशिकला जे काही कवी संमेलन झालं होतं, राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये प्रेमराज त्रिभुवन असेल, अजय त्रिभुवन असेल, दोघंही त्या ठिकाणी दोघांनीही क्रमांक पटकवलेले आहे राज्यस्तरावर. आणि राज्यस्तरावर चमकणारे हे आमचे कोहिनूर हिरे, हे 2 कोहिनूर हिरे आहेत. तर ही या कार्यक्रमाची फलश्रुती ठरली आणि असावी असं एक प्रांजळ मत या ठिकाणी या निमित्ताने मला मांडावं असं वाटतं. हो सर, म्हणजे जे काय आहे ते तुम्ही उपक्रम राबवले त्यातूनच सुरू झालं. याचा पण आम्हाला पण खूप मोठा आनंद आहे की आमच्या वाट्याला असे सर लाभले म्हणून आम्ही एक चांगल्या दिशेने चाललो. नाही, विद्यार्थी पण हे शिक्षक जेव्हा वर्गात जे काही देतात तेच सगळ्यांना देत असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही समोरच्या शिक्षकामध्ये काय आहे ते तुम्ही घेण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही नेहमी सांगायचे ते देणाऱ्याने देत. विंदकरांदीकरांची कविता आहेच ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, म्हणजे देण्याची वृत्ती आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हा म्हणजे चांगला विचार असेल तर तो नक्कीच आपण स्वीकारला पाहिजे. आणि आम्हाला निश्चितपणानं अभिमान आहे. आणि आता तुम्ही तर वेगळ्या क्षेत्रामध्ये पुन्हा पदार्पण केलेलं आहे. एक चांगलं क्षेत्र आहे हे, पॉडकास्टचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही फार मोठे व्हाल. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपला जो काही रौप्य महोत्सव कार्यक्रम झाला होता, त्या रौप्य महोत्सव कार्यक्रमामध्ये जे काही तुम्ही एव्ही बनवला होता, अतिशय सुंदर एव्ही तुम्ही बनवला आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो भिडला. आणि प्रत्येक जण आजही तो एव्ही जशाच्या तसा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे इतकं चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलंय. आणि निश्चितच तुमचा भविष्यकाळ अतिशय सोनेरी आहे. या निमित्ताने तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या सगळ्या क्षणाचा आनंद वाटतो, पण हे करताना आनंद मात्र आज आपल्या सोबत नाही. आनंद आपल्यासोबत नाही. तरी या निमित्ताने आनंदाची आठवण मला महत्वाची आहे. या ठिकाणी योगेश पण आपला मेहनत घेतोय आपल्यासाठी. योगेश आनंदच्या जागेवर आज योगेशची आनंदची जागा योगेशने घेतलेली आहे. योगेशचाही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण योगेश सुद्धा एक आयडियल स्टुडंट आहे, आदर्श विद्यार्थी आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या राष्ट्राला आदर्श नागरिकाची गरज आहे. हो. आणि म्हणून जे काही चांगल्या गोष्टी आपल्याला देता येतील, जे आपल्या हातून चांगलं होईल ते आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हो सर, नक्कीच. तुम्ही शिकवताना मला नेहमी त्याचं खूप असं नवल वाटायचं. तुम्ही एक शब्दांची कोटी बरोबर सर, त्याबद्दल 1-2 उदाहरणं आता त्या प्रासंगिक असतात. त्या कशा असतात? प्रासंगिक असतात. आणि आता शब्दाची कोटी समजण्यासाठी सुद्धा आपल्याला एका उंचीवर जावं लागतं, किंवा ती लेवल असेल तर ती शब्दाची कोटी कळते, नाहीतर ते फक्त पाहतच राहतात नेमकं काय चाललंय. म्हणून वाचन आणि ह्या सगळ्या गोष्टी ते समजणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. आपल्याला विनोद पण कळायला पाहिजे, त्यानंतर शब्द कळायला पाहिजे.
हे सगळं ज्या वेळेला ते प्रसंगानुसार घडतं तर त्यावेळी ती ताकद वेगळी असते, तो आनंद वेगळा असतो आणि तो विनोद सुद्धा तितकाच ताकदीचा असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हास्य काय फक्त हसणे हा भाग महत्वाचा नाही, फक्त शिकवणे हा भाग महत्वाचा नाही. आनंददायी आपण किती सहजपणे त्यांना देतो, आनंददायी वातावरणामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो ती 100% त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि हा अनुभव नक्कीच आपल्याला आनंद देणारा ठरतो. त्याचबरोबर तुमची शिक्षा देण्याची पण एक वेगळीच पद्धत आहे. नेमकं काय होतं जर ते कसं आलं तुमच्या डोक्यात? ते सगळं अचानक आलेल्या गोष्टी आहेत. ते काय कोणती गोष्ट ठरवून तर आपण नक्कीच करत नाही. तर खरी गोष्ट म्हणजे जे काही विद्यार्थी असतात एक त्यांची मॅच्युरिटी लेवल असते. काही असे विद्यार्थी असतात की त्यांना एक शब्द पुरेसा होतो आणि शब्दातूनच समजावून सांगून जर एखादी गोष्ट केली तर मला असं वाटतं शिक्षा देण्याची वेळ येत नाही. आणि शिक्षा द्यायची जरी असेल तर आता शिक्षा तर देणं बंदच झालंय, परंतु कुठंतरी जुन्या गोष्टीची आठवण येते. छडी लागे छमछम विद्ये गमगम. म्हणून लाड अवश्य करावे पालकांनी सुद्धा, परंतु शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण सिरियस झालं पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास करून घेतला पाहिजे, शाळेत आपण जाऊन विद्यार्थ्याची चौकशी केली पाहिजे, त्याचा अभ्यास कसा आहे त्याविषयी शिक्षकांना संपर्कात आपण राहिलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. एक पालक म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे, शिक्षक म्हणून शिक्षकाची जबाबदारी आहे आणि विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याची पण जबाबदारी आहे. 3 घटक जेव्हा एकत्र येऊन जबाबदारीने सगळं काम करतात त्यावेळेला तो यशाचा आलेख प्रचंड उंच गेलेला असतो. हो सर. म्हणून पालकांनाही माझं निवेदन राहील की आपणही शिक्षकांना सहकार्याच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना सुद्धा आपण प्रेमळ शब्दातून सुद्धा सांगून त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं तर सगळ्या गोष्टी सहजपणे तो विद्यार्थी करू शकतो. तर तुम्ही आता नालेगावमध्ये जवळपास 25 वर्षापासून कार्यरत आहात. तर नालेगाव विषयीची अशी काही खास आठवण? नालेगाव प्रचंड प्रेम करणारं गाव आणि असं एकही घटक नाही की तो घटक माझ्यावर प्रेम करत नाही. म्हणजे इतकं माझ्या जीवनातला सगळ्यात सोनेरी क्षण आणि आनंदाचा क्षण जर कोणता असेल तर नालेगावकरांनी अगदी 2000 पासून भरभरून पर्यंत आजपर्यंत प्रेम दिलेलं आहे. भरभरून प्रत्येक घटकाने, अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत आणि संपूर्ण गावाने भरभरून प्रेम दिलंय. या प्रेमामध्ये या ऋणामध्ये मी कायम राहणं पसंत करील आणि जे काही माझं काम आहे विद्या ज्ञानदान करण्याचं तर ते मात्र निष्ठेने प्रामाणिकपणानं या ठिकाणी मी करणार. इतकंच प्रामाणिक शब्द या ठिकाणी नालेगावकरांसाठी. हो, नालेगावकरांसाठी. नालेगावकरांना मी कधीही माझ्या जीवनामध्ये विसरू शकत नाही. इतकं अनमोल अशा प्रकारचं योगदान त्यांचं आहे. सहकार्य आहे, मदत आहे, प्रेम आहे, आपुलकी. म्हणजे प्रत्येक जण इतकं आदराने आणि आपुलकीनं हे सगळं काही बोलतो, प्रेम देतो की त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही. शब्द सुद्धा कमी पडावेत इतकं म्हणजे त्यांच्याबद्दल हो सर अंतःकरणामध्ये प्रांजळ आणि स्वच्छ प्रेम आहे. तर सर एक मराठीचे शिक्षक म्हणून तुम्हाला नेहमीच वाटत असेल की जो मी पाठ शिकवतोय विद्यार्थ्यांना त्याच्या लेखकांना मला भेटण्याचा योग आला तर खूप आनंदाची गोष्ट असेल. तर असा योग तुमच्या आयुष्यात आलाय का? असे क्षण अनेक वेळा या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला आपलं लोणी खुर्द या ठिकाणी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. आमचे मित्र दिघे सरांनी ते भरवलेलं होतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला जो काही पाठ आहे लाल चिखल, भास्कर चंदन शिवसर जे आमचे गुरुवारी आहेत त्यांचा तो पाठ होता आणि त्या ठिकाणी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि त्याच कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. तर ते दोन्हीही व्यक्तिमत्व म्हणजे फार ताकदीचे लेखक आहेत, फार मोठे व्यक्तिमत्व आहेत. ते त्या ठिकाणी होते आणि त्यांचे अभ्यासक्रमामध्ये दोन्ही पाठ होते. म्हणजे कोतापल्ले सरांचाही पाठ होता
आणि भास्कर चंदनशिव सरांचाही पाठ होता. मग त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्याला लोणीला साहित्य संमेलनाला जायचं आहे. आणि मग आम्ही सगळे विद्यार्थ्यांना घेऊन तिथे गेलो. माझ्यासोबत आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य बी मांजरे सर सुद्धा सोबत होते. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम पूर्ण बघितला विद्यार्थ्यांनी. विद्यार्थी अक्षरशः सायकलवर, त्यावेळेला आम्ही सायकलवर गेलो आणि मग तिथं कार्यक्रम बघितला. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो. सरांना रिक्वेस्ट केली, सर हे सर्व विद्यार्थी लेखकाच्या भेटीला आलेले आहेत, तुम्हाला पाहण्यासाठी आलेत, तुम्हाला भेटण्यासाठी आलेत. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांना संदर्भ दिला की सर तुमचा 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये धडा आहे. दोन्ही व्यक्तिमत्वाला सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं. ते फोटो आजही आमच्याकडे आम्ही जतन करून ठेवलेले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ती भेट अत्यंत मोलाची भेट होती की एक लेखक, ज्या लेखकांचा पाठ आपण अभ्यासतोय, शिकतोय, शिकवतोय आणि त्या लेखकांना भेटायला मिळालं, तो या ठिकाणी क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर बोरसरला जे साहित्य संमेलन झालं होतं, राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन त्या ठिकाणी झालं आणि तिथं सुद्धा नाहदू महानोर सर आले होते. मग मी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन गेलो. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं आणि त्यांची सुद्धा कविता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. आणि मग त्या अभ्यासक्रमामध्ये तो संदर्भ दिला. सरांनाही खूप आनंद वाटला, कारण ते निसर्ग कवी आहेत. नाहदू महानोर सर निसर्ग कवी आहेत. कोरड्या शेतीची पंढरीची वाट, तुझा भीमा काट कारुण्याचा, ही सुंदर अशी कविता त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये होती. मग ते विद्यार्थी त्या ठिकाणी भेटले. हा एक संदर्भ आमच्यासाठी अत्यंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या भेटीला हे लेखक जिथं जिथं आपल्या पंचक्रोशीत असतील तर त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या लेखकांच्या भेटीला विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आणि त्या विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद. आज त्यांनी ते फोटो पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो, सर आपण या इतक्या मोठ्या लेखकांना भेटलो. कारण त्या विद्यार्थ्यांची आज वैचारिक उंची वाढलेली आहे, शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन त्यांनी वाढवलेलं आहे आणि त्यांना आज कळालं त्यांचं साहित्य वाचल्यानंतर की इतक्या ताकदीचे लेखक आपण त्यावेळेला त्यांचे धडे शिकलो आणि आज त्यांना आपण भेटतोय. आणि मला एक आणखी एक छंद आहे, जे काही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषद आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात. कविता उद्घाटनाचे असो किंवा ज्याला काय म्हणू आपण, कविता महोत्सव असेल, परिसंवाद असेल, प्रकाशन सोहळा असेल, पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, तर या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळत असते. म्हणजे मी जात असतो. शनिवारी कार्यक्रम असतात, 4च्या गाडीने गेलं म्हणजे त्या ठिकाणी तो 5-5:30ला कार्यक्रम सुरू होतो आणि मग तिथं मला दर्जेदार लेखक फार मोठे व्यक्तिमत्व भेटलेत. त्यामध्ये ज्यांची आश्वासक चित्र नावाची 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये कविता आहे, कवयित्री नीरजा, त्यांची भेट झाली आणि तो मला सुद्धा प्रचंड आनंद त्या ठिकाणी वाटलेला आहे. त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दी ब्रिटो यांची भेट त्या ठिकाणी झाली. त्यांचं सत्कार आयोजित केलेला होता आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी इथून वैजापूरहून तिथे गेलो आणि मलाही त्यांचा इतक्या मोठ्या लेखकांचा, साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्याची संधी त्या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर विद्यापीठामध्ये राजन गवस सरांना भेटण्याची संधी मिळाली. असे अनेक, त्यानंतर आताच कन्नडला जे काही आमचे मित्र आदरणीय डॉक्टर शिवाजी उसे सरांनी कविता संमेलनाचा कार्यक्रम, काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुमंत सर आलेले होते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी, विडंबनकार, ज्यांनी 77व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये फार सुंदर कविता केली होती. रिमझिम पाऊस पडे सारखा, विमानासही जोर चढे, पाणीच पाणी चोहीकडे, गेला लोंढा कोणीकडे, मंत्री भिजल्या शाली, ओली चिंब दैनिक झाली, हारांचाच पाऊस पडे ग बाई, गेला लोंढा कोणीकडे. असे एक ताकदीचे विडंबनकार आणि महाराष्ट्राला लाभलेलं फार मोठं व्यक्तिमत्व, अर्थात कवीच्या रूपानं आदरणीय नारायणजी सुमंत सर त्या ठिकाणी आले होते. त्यांनाही भेटीचा योग आला आणि ही भेट ज्यांच्यामुळे झाली ते आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्राध्यापक हुसे सर यांच्या माध्यमातून. त्याच ठिकाणी आमचे मित्र हेही भेटले मला, सन्माननीय ज्ञानेश्वरजी गायके सर, त्यांनाही नुकताच एक पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणजे अशा साहित्यिकांच्या वर्तुळात राहायला नक्कीच आवडतं, कारण त्यांची भेट म्हणजे काहीतरी आपल्याला कवितेचं देणं असतं,
आणि त्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अनेक शब्द मिळत असतात. कारण एक शब्द आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकतो ही ताकद त्या कवितेमध्ये असते. म्हणून आमचे वैजापूरचे कविमित्र अशोक गायकवाड आम्हाला नेहमी कुठं ज्या ज्या ठिकाणी काही संदर्भ असतील, कवी संमेलन असतील, त्या ठिकाणी घेऊन जात असतात. आम्ही जात असतो. आणि एक अत्यंत जीवनातला सोनेरी क्षण म्हणजेच मसापाला जे काही साहित्य संमेलन झालं होतं, कवी संमेलन झालं होतं. आदरणीय विनायकराव पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेशजी खरात सरांनी आयोजित केलं होतं. आणि त्याच्यामध्ये कवी संमेलनामध्ये मला कविता सादर करण्याची संधी मिळाली, निमंत्रित कवी म्हणून. आणि त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते आदरणीय माझे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तमजी भापकर सर. आणि त्यांच्यासोबत बसण्याची संधी या कवितेने दिली. तो सगळ्यात मोठा आनंद. आणि आदरणीय भापकर सर म्हणजे इतकं ग्रेट व्यक्तिमत्व, ते ग्रेट व्यक्तिमत्व त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाली, कविता म्हणण्याची संधी मिळाली, कविता गायन करण्याची संधी मिळाली. आणि ती संधी मात्र आदरणीय महेशजी खरात सरांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती. यानंतर असे अनेक कवी आहेत, साहित्यिक आहेत की त्यांचा प्रत्यक्ष सहवास या ठिकाणी लाभलेला आहे. आपल्या विद्यापीठातले आदरणीय कैलासजी आंबोरे सर असतील, त्यानंतर आदरणीय दासू वैद्य सर असतील, मराठी विभाग प्रमुख, त्यानंतर असे जे काही कवितेच्या संदर्भामध्ये काव्याच्या प्रदेशामधले जे फार मोठे व्यक्तिमत्व या निमित्तानं साहित्याच्या क्षेत्रात मला भेटले. मी आवर्जून या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर मोहन सौंदर्य सरांचा उल्लेख करतो. त्यांनी कवी संमेलनाच्या माध्यमातून, आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कवी संमेलन आयोजित केलं. त्याचं निवेदन अर्थात सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा फार दर्जेदार कवी त्या ठिकाणी आलेले होते. आज आदरणीय सुनीलजी उबाळे सर फार मोठे ताकदीचे कवी म्हणून आज सर्वांना सुपरिचित आहेत. आणि ते चांगले मित्र आहेत. इतक्या दर्जेदार कविता आहेत खूपच, म्हणून त्यांचाही उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. अनेक साहित्यिक कवी मित्र या निमित्ताने भेटतात. आणि भेटल्यानंतर होणारा आनंद हा प्रचंड आनंद असतो. तर तुम्ही आता मराठी विषयाचे 25 वर्ष अध्यापनाचं कार्य केलंय. तर ह्या 25 वर्षामध्ये तुम्हाला मराठी विषयाचं अध्यापनाचं कार्य करण्याचं काही पुरस्कार मिळालेत का? हो, नक्कीच. या ठिकाणी मला जी म्हणजे आताचं अहिल्यानगरमधील एक संस्था आहे तिकडं टाकळी भानमध्ये. तर टाकळी भानच्या आमचे मित्र म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मला तो पुरस्कार मिळाला, ज्यांची संस्था आहे राऊत सर म्हणून त्यांची संस्था आहे. तर त्या संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट अध्यापक राज्यस्तरीय पुरस्कार मला त्या ठिकाणी तो पुण्याचे मराठी विषयाचे HOD आहेत त्यांच्या माध्यमातून तो मला मिळालेला आहे. तो एक आनंदाचा क्षण. आपण केलेले जे काय अध्यापन आहे त्या अध्यापनाच्या माध्यमातून म्हणजे त्याची दखल घेऊन आपल्याला मिळालेला पुरस्कार म्हणजे कुठंतरी तो अत्यंत आनंद देऊन जाणारा पुरस्कार आहे. त्याचबरोबर आम्हाला संस्थेच्या माध्यमातून आपल्या संस्थेचे आदरणीय सचिव वाल्मिकरावजी सुरासे साहेब, अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब, संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पुरस्कार दिलेला आहे. संस्थेने दिलेला तो पुरस्कार सुद्धा त्याची कुठेही म्हणजे तो अनमोल पुरस्कार आहे, त्याची बरोबरी कुठेही होऊ शकत नाही. कारण संस्थेने दिलेला पुरस्कार तो सर्वोच्च पुरस्कार त्या ठिकाणी आहे. आणि तोही मिळाला मला डॉक्टर BB चव्हाण साहेबांच्या हस्ते, सन्माननीय डॉक्टर कांबळे सरांच्या हस्ते तो पुरस्कार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मी तुम्हाला सांगितलं पर्यावरणाचा पहिलाच 2008 मध्ये मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. संसदीय कामकाज मंत्री तत्कालीन हर्षवर्धन पाटील होते. त्यानंतर पाटील साहेबांच्या हस्ते मिळाला.
सन्माननीय पद्मश्री बाळासाहेबजी विखे पाटील साहेब होते, अण्णा हजारे साहेब होते, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार त्या ठिकाणी मला मिळालेला आहे. आणि तो पुरस्कार सुद्धा माझ्यासाठी पर्यावरणातला पहिला पुरस्कार होता आणि तो पुरस्कार मला अत्यंत मोलाचा आहे. त्यानंतर लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं मला मिळालेला आहे. शाहीर बागुल त्यांच्या संस्थेच्या वतीनं सुद्धा मला पुरस्कार मिळालेला आहे. मला नाशिकचा, त्याचबरोबर एक राष्ट्रीय पुरस्कार मुंबईचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी मला आता त्यांचं नाव आठवत नाही, ते IAS अधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते, आणि एक सिनेमा कलावंत आहेत, त्यांच्या हस्ते अभिनेत्री, त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे असे अनेक पुरस्कार. त्याचबरोबर लायन्स क्लब औरंगाबादच्या वतीनं, तत्कालीन औरंगाबाद, आज छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी सुद्धा मला आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. असे अनेक पुरस्कार या सामाजिक क्षेत्रातले, जे काही शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, अशा क्षेत्रात काम केल्याबद्दल मला जवळपास आतापर्यंत 28 ते 29 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि हे पुरस्कार आपल्याला प्रेरणा देत असतात, काम करण्याची ऊर्जा देत असतात आणि फार मोठी जबाबदारी देत असतात. म्हणून तितक्याच जबाबदारीनं हे पुरस्कार जे काही प्राप्त झालेले आहेत ती जबाबदारी आणखी वाढली आणि त्या पद्धतीनं ती ऊर्जा जी काही मिळाली त्या ऊर्जेनं हे काम सुरू आहे. आणि तो आनंद मात्र नक्कीच कायमस्वरूपी प्रेरणा देणारा असतो. तर सर, तुमचे वडील पण एक उत्कृष्ट नावाजलेले कवी होते आणि त्यांचाच एक वारसा म्हणून तुमच्याकडे पण कवितेचं एक लेणं आलेलं आहे आणि हाच वारसा तुम्ही पुढे चालवण्यासाठी काय करशाल? सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी वडिलांनी आम्हाला जे काही संस्कार दिलेले आहेत, साहित्याची शिदोरी दिलेली आहे. त्यांचं साहित्य जनतेपर्यंत गेलं पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न असा राहील. हे करत असताना मला तुमची पण साथ लागणार आहे. नक्कीच सर. मग प्रेमराज असेल, अजय असेल, आनंद असेल, योगेश असेल, शंकर सुद्धा या ठिकाणी त्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करतोय, त्याचीही मदत आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. संदीप आहे. तर तुमचे हे जे काही चांगले व्यक्तिमत्व आहेत हे सगळ्यांना एकत्र घेऊन माझा असा मानस आहे की वडिलांच्या नावाने मला कवी संमेलन घेऊन काही राज्यस्तरावरचे 2-3 पुरस्कार सुरू करायचे आहेत. तर हे करताना मला तुमच्या मदतीची गरज पडणार आहे. तर ही पूर्ण जबाबदारीच मी तुमच्याकडे देणार आहे. ही जबाबदारी तुम्ही त्या पद्धतीने पार पाडावी अशा प्रकारचं एक म्हणजे आज मी सुतोवाच करतो या निमित्ताने की वडील साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान त्यांचं आहे. त्यांना पूर्ण तालुक्याचा इतिहास माहीत होता, तालुक्याचा इतिहास एकदम मुखोद्गत होता आणि त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वावर कविता संग्रह तयार केलेले आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारी पण गावाचं प्रचंड प्रेम होतं आणि त्यांच्यावर प्रेम करणारा एक फार मोठा वर्ग आहे. आणि म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव कायम राहावं यासाठी मला त्यांच्या नावाने 3 पुरस्कार सुरू करायचे आहेत आणि एक कवी संमेलन आयोजित करून त्या कवी संमेलनामध्ये ते राज्यस्तरावरच राहील, पण आपण घेताना मात्र तालुक्यावरच ते घेणार आहोत, पण त्याचा स्तर मात्र राज्यस्तरावरचा राहील. राज्यातले जे काही ज्येष्ठ कवी असतील, दर्जेदार कवी असतील, त्यांचे साहित्य मागून त्यांचं परीक्षण करून त्यांना तशा प्रकारचे ते तितक्याच दर्जेदार आणि चांगले पुरस्कार आपल्याला वडिलांच्या नावानं सुरू करायचे आहे. कवी नागी पठारे यांच्या नावाने एक ती आठवण, साहित्याची आठवण मला कायम जपायची आहे. त्यामध्ये तुमचं मला सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही तर सहकार्य करणारच आहात, पण त्याबरोबर आणखी मला जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आहे ते माझ्या सोबत आहे. त्यांनी तसा मानस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यानंतर आमचे मित्र आणि आंबेडकरी चळवळीतलं एक ग्रेट व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, राजेंद्रजी बागुल साहेब, त्यांची मदत या ठिकाणी या कामाला मी घेणार आहे. सौंदर्य सर असतील आणि त्यांची पूर्ण टीम या, आणि ही जबाबदारीच मी तुमच्याकडे
देणार हो सर, आहे. तर ती नक्कीच. जबाबदारी आपण स्वीकारावी अशा प्रकारची एक अपेक्षा मला आहे. नाही सर, जबाबदारी स्वीकारून ती परिपूर्ण करू सर. ओके ओके नक्कीच. हो सर. तो एक आनंदाचा क्षण, म्हणजे आनंदाचा या ठिकाणी की तुमचं सहकार्य मला मिळणार आहे आणि वडिलांचं नाव म्हणजे या निमित्ताने साहित्य क्षेत्रामध्ये कायम अबाधित राहील हो. अशी एक. सर तसं तुम्ही आताच सांगितले साहित्य क्षेत्रातले अनेक मित्र, तसे अनेक मित्र असतात, पण तसा तुमच्या आयुष्यातला एकदम खास जिवलग मित्र कोण? प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या जीवनामध्ये माझा प्रत्येक माणूस खास आहे. माझ्या जीवनातला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मित्र माझा खास आहे. हो. त्यामुळं खासचा आग्रहच केलाय तुम्ही, तर नाव सांगावंच लागेल. काही कदाचित एखादं गुपित नाव उघडे. तर माझे सगळेच मित्र खरोखर अतिशय चांगले आहेत, प्रेमळ आहेत, माझ्यावर मनापासून प्रचंड जीवापाड प्रेम करणारे आहेत सगळेच. तरीही तुमचा अट्टहास आहे म्हणून मी एक नाव या ठिकाणी ते सस्पेन्स खोलतो. कारण योग बघा कसा असतो. एक जीवलग मित्र आहे ते म्हणजे भरतजी निंबाळकर सर. आणि वैशिष्ट्य असं मैत्रीचं की आम्ही कॉलेजला असताना सोबत होतो आणि योगायोगाने मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेत ते सुद्धा काम करतात. म्हणजे योगायोगानं कॉलेजचे मित्र एकाच शाळेत जेव्हा येतात तर ती मैत्री अजून फुलत जाते आणि तो मैत्रीचा अधिकार तितकाच वाढत जातो. तर एक आयडियल मित्र म्हणून भरतजी निंबाळकर सर खास, सगळेच खास आहेत, पण तुम्ही सांगा म्हणले म्हणून भरतजी निंबाळकर सर माझे खास मित्र आहेत. कारण त्याचं कारण आम्ही एका ठिकाणी काम करतोय, एका ठिकाणी शिकले, एका ठिकाणी शिक्षण घेतलं आणि एका ठिकाणी काम करतोय. कारण मी जेव्हा अपडाऊन करायचो तर माझ्यासाठी ते अगोदर जाऊन तिथं शाळा कॉलेजमध्ये जागा धरायची मला बसण्यासाठी. आम्ही एकाच बेंचवर बसायचो. हा, आणि म्हणजे एक आनंदाचा क्षण असा, त्याला योग म्हणू आपण. तर आम्ही एकाच संस्थेमध्ये काम करतोय, तर ती मैत्री अजून बळकट झाली, फुलत गेली. एखादी कॉलेजची एखादी आठवतात? आमची त्यावेळेला त्या निवडणुका व्हायच्या, निवडणुका, कॉलेजचं इलेक्शन व्हायचं आणि मग कॉलेजच्या इलेक्शनला जे काही पळवापळवी राहायची, पळवापळवी मतदान उमेदवारालाच पळवून घेऊन जायचे. तर आम्ही काही तसा प्रकार नाही केला, परंतु जे काही प्रचार करायचं काम, आम्ही रात्रभर प्रचार करायचं काम केलं होतं त्यावेळेला. आणि ज्या उमेदवारासाठी आम्ही मदत केली तो उमेदवार मात्र आमचा निवडून आलेला होता. हा, म्हणजे निंबाळकर सरांच्या सोबतच मी सोबतच राहायचो. अच्छा. हा, तर सर एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना एक मोलाचा काय संदेश द्याल? आजच्या सर्व विद्यार्थ्यांना एक मोलाचा संदेश असा आहे की आपण वाचन केलं पाहिजे, आपण लेखन केलं पाहिजे, आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. अभ्यासाचा एक आपला जो काही टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे, ते आपण केलं पाहिजे. कमीत कमी 3 तास आपलं वाचन असलं पाहिजे, कमीत कमी 3 तास लेखन असलं पाहिजे आणि 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी आपण दिला पाहिजे आणि 1 तास अवांतर वाचन आपण केलं पाहिजे. त्यामध्ये महापुरुषांच्या पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे, महापुरुष वाचले पाहिजे. त्याचबरोबर आपण जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानसुद्धा आपण त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांनी 6 तास आपल्या शाळेचा अभ्यास केला पाहिजे, 1 तास सामान्य ज्ञान आणि महापुरुषांचं पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे आणि 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी दिला पाहिजे. थोडक्यात जाता जाता एकच संदेश महत्त्वाचा असेल की जर आपण आजची ही वाचन संस्कृती जर कमी कमी होत जाताना आपल्याला सगळ्यांना दिसते, म्हणून वाचाल तर वाचाल, कारण वाचनाने माणूस प्रगल्भ होतो आणि वाचन आपल्याला आपल्या जीवनामध्ये एका उंचीवर घेऊन जाऊ शकतो. म्हणून सगळ्यांना माझा महत्त्वाचा संदेश असेल, वाचाल तर वाचाल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल आपला खूप मनपूर्वक आभारी सर. खूप खूप आनंद वाटला. या निमित्ताने दिलखुलास आपल्याला गप्पा करता आल्या, वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करता आली. खूप आनंद वाटला. तुमच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. लाल.